आता आलो आहे दमाममध्ये, सौदी. अचानक सस्पेन्स किंवा सरप्राईज आहे म्हणलं तरी चालेल. तर दमाममध्ये आहे. आता मी तुम्हाला बॅक साईडचा कॅमेरा ऑन करून दाखवतो कसा आहे दमामचा व्ह्यू. आणि अजून तुम्हाला चाललो आहे रूमवर. सकाळपासून काय म्हणतात ट्रॅव्हलिंगच करतो आहे फ्लाईटनं. पहिला कुवेतला गेलो, कुवेतवरून परत दमामला आलो. आता मी चाललो आहे एअरपोर्टवरून माझ्या रूमवर. तुम्हाला दाखवतो बाहेरचा व्ह्यू कसा आहे. ही आपली गाडी आहे प्राडा लँड क्रुझर. तर आपण चाललो आहे, हा दमामचा बाहेरचा व्ह्यू आहे. दमाम तसं लेफ्ट साईडला राहतं, या साईडला. आपण थोडं बाहेरच्या साईडला राहतो दमामच्या. चाललो आहे आता रूमवर. अजून 1 तास ते 1.5 तास लागेल माझ्या म्हणण्याने. थोडं लांब आहे आपल्याला जाणं, कारण आम्ही समुद्राच्या काठावर होतो आहे. आपलं काम पण तिथंच आहे, त्यामुळं चाललो. तर मला एक सरप्राईज चीज दाखवतो. आपल्या इंडियात हे असलं बघत नाही, डायरेक्ट कुठं पण कसं पण घाल. म्हणजे वेटला किती महत्त्व आहे रोडवर हे तुम्हाला दाखवतो आत्ता. 1 मिनटं थांबा. ही साईडनं गाड्या दिसतात का, ह्या सगळ्या, हे फक्त त्यांच्या गाड्याचं म्हणजे लिमिट, त्यांना अलाउड कितीपर्यंत आहे आणि कितीपर्यंत त्यांनी वजन भरले, त्यासाठी त्यांना फक्त एका साईडला एक लाईन पकडली आहे आणि त्या लाईननं त्यांना जायचं आहे. हे खूप म्हणजे कमीत कमी 2 ते 3 किलोमीटरची लाईन लागली अशी. त्या लाईनलाच त्यांनी जायचं आणि ते वेट पुढं त्यांचं वजन काटा समजू शकतो. तर पुढं जाऊन ते चेक करणार आहे की त्यांचं किती वजन आहे, की एक्स्ट्रा आहे का, मग फाईन वगैरे लागेल, असं काय काय त्यांची. म्हणजे एक लाईन त्यांनी लाईन तोडून नाही आपले ट्रकवाले किंवा बोरवाले का जेवण घाला. हे आपलं इंडिया. आणि हे बघा